सभेला वेळ काळ सगळी बंधनं माफ आहेत, फक्त रात्री 10 वाजेपर्यंत. तसं पाहिलं तर आजचा दिवस काही सुट्टीचा नाही आणि आत्ताची वेळ सुद्धा अशी विचित्र आहे, ही सभेची वेळ नाही. आणि तरी देखील तुम्ही किती वेळ झाला इकडे थांबलात माझ्यासाठी मला माहिती नाही. मी तुम्हाला सर्वप्रथम धन्यवाद देतो. एक जण म्हणजे भास्करराव काय, सुषमाताई काय, गीते साहेब काय, त्याच्यानंतर आता सुद्धा ज्या घोषणा दिल्या हे सगळे आपले तोफगोळे आहेत. मला भाषण करायची गरजच नाहीये. हे असे एक तोफगोळे त्यांच्यावरती आदळल्यानंतर फक्त गुहागर कशाला महाराष्ट्रामध्ये शिल्लक नाही राहणार आहेत. आणि भास्करराव तुम्ही मगाशी बोलताना बोलले होते की त्यांचे भाजपाचे शीर्षस्थ नेते त्यांच्यावरती काहीतरी बोलतायत. आणि मी तिथे बोललो होतो की भारतीय जनता पक्ष म्हणजे आता जो भाडोत्री जनता पक्ष झालाय त्याचं सध्या शीर्षासन सुरू आहे, म्हणजे खाली डोकं वर पाय. आता तुम्ही इथे म्हणालात कोणतरी तुम्हाला नाचा म्हणालं, म्हटले नाचा बोलणारे यांचा दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ सुरू आहे. हे हुजरे आहेत, या हुजऱ्यांकडे लक्ष देऊ नका. यांना काय नुसतं मराचं बोट चाटवलं किंवा कोपराला गुळ लावला की हे शांत बसणार. आपण यांना इतके वर्ष पाहत आलो, यांच्याकडे लक्ष सुद्धा देऊ नका, कारण आपली लढाई त्यांच्याशी नाहीच आहे. भाडोत्री जनता पक्षाकडे माणसं शिल्लक नाही राहिली म्हणजे आपलीच खोडून त्यांना गद्दारीचं दूध पाजून आपल्यावरती सोडतायत ते. म्हणजे एवढे हे नीच आहेत की त्यांना माहिती आहे की उद्या जर का मारामारी झाली तर यांच्यात म्हणजे आपल्यात होईल. या भाडोत्री जनता पक्षांचे कपडे साफ, त्यांच्या अंगावर डाग पण उडणार नाही, म्हणजे रक्त आपलं सांडलं जाणार. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांना नाही कळत आहे. त्यांना आपल्याकडनं जे द्यायचं ते सगळं देता येईल तेवढं दिलं होतं. अजूनही आता काल परवा आणखी एक जण गेला. जे जात आहेत आणि जे गेलेत दोन प्रकारचे आहेत. एक तर यांचं काही दिलं खायला तरी भूकच भागत नाही, बसण्यारोग झालेला आहे. आणि दुसरं एवढं खाल्ले की अजीर्ण होईल, अपचन होईल. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वाले डॉक्टर त्यांचा इलाज करतील म्हणून भाजपात गेलेत. म्हणजे अपचनावरती औषध तरी घ्यायला गेलेत किंवा आणखीन काहीतरी खायला गेलेत. आहे ठीक आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही बघता आहात. मी आणखीन काही वेगळं तुम्हाला सांगण्याची गरज आहे असं वाटत नाही. पण सध्या राज्यभर फिरताना मला एक दिसतंय की संपूर्ण महाराष्ट्र आता पेटलेला आहे. शेतकरी पेटलेत, कामगार पेटलेले आहेत, तरुण आहेत, महिलासुद्धा रागवलेल्या आहेत. आणि सगळे एकच म्हणतात की ह्यांनी आम्हाला फसवलं आहे. आणि आज मी जाहीरपणाने सांगतो की तो जो एक भारतीय जनता पक्ष होता, आम्हाला एक त्याच्याबद्दल आस्था होती. आम्हाला असं वाटलं होतं की जे आमचे शिवसेना प्रमुख सांगायचं आहे की हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे, जो हा आपल्या देशाला, ह्या देशाला आपला मानतो तो आमचा आहे. तो जातपात धर्माने कोणी असला तरी तो आमचा आहे. पण यांचं हिंदुत्व भलतं निघालं. आम्ही आज जो काही विचार मांडतो आहोत की आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, म्हणून इकडे मुस्लिम बांधव सुद्धा आलेले आहेत. पण यांचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. म्हणून मी जाहीरपणाने सांगतोय की हा जो भाडोत्री जनता पक्ष आहे तो माझ्या देशातल्या तमाम हिंदूंच्या भावनेशी खेळतोय, तमाम हिंदूंना मूर्ख बनवतोय, हिंदूंना नुसतं द्वेषाने पेटवतोय. ठीक आहे, राम मंदिर बांधलं गेलं. राम मंदिर भाजपाने नाही बांधलं, राम मंदिर मोदीजीने नाही बांधलं. संपूर्ण देशात जेव्हा हा विषय थंड बस्त्यामध्ये पडला होता तेव्हा मीच होतो एकटा. मी सांगत होतो प्रधानमंत्रीजींना, मोदीच होते तेव्हा, की तुम्ही विशेष कायदा करा आणि राम मंदिर बांधा. नाही बांधू शकले, हिंमतच नाही हो. दुसऱ्याने काहीतरी केलं काय टिकोजीराव जाऊन तिकडे बसणार. मग कोर्टाने निर्णय दिला, राम मंदिर बांधलं गेलं. आणि राम मंदिराच्या वेळेला अनेक जण मला सांगत होते, भीती व्यक्त करत होते की उद्धवजी जरा आम्हाला भीती वाटते. म्हटलं आता कसली भीती, राम मंदिर झालं. नाही तीच भीती आहे. म्हटलं काय,
आतमध्ये खरंच रामाची मूर्ती असेल ना हो, बरोबर ना? का माझाच फोटो येणार, माझीच मूर्ती येणार? कारण फोटोमध्ये तुम्ही बघितलं असाल स्वतःला हिंदुत्ववादी मानतात, पण यांच्या आजूबाजूला शंकराचार्य नसतात. आज जो भाजप आहे त्या भाजपामध्ये शंकराचार्यांना स्थान नाही आहे, पण भ्रष्टाचारांना स्थान आहे. हा यांचा भाजप, हे यांचं हिंदुत्व, आणि आम्हाला हिंदुत्व शिकवतायत. एवढं तुम्ही हिंदुत्ववादी आहात तर जे शिवसेना प्रमुखांनी काश्मीरी पंडितांसाठी केलं होतं ते आज देखील इतके वर्ष झाल्यानंतर काश्मीरी पंडित जे देशभर विस्थापितासारखे सगळीकडे पसरले, ज्याला महाराष्ट्राने आधार दिला, त्यातला एक सुद्धा काश्मीरी पंडित आज सुद्धा, मोदीजी तुम्ही जगातले सगळ्यात ताकदवान, अमितजी तुम्ही सुद्धा जगातले सगळ्यात ताकदवान पंतप्रधान आणि गृहमंत्री आहात, मग तुमच्या राजवटीमध्ये काश्मीरी पंडित अजूनही त्यांच्या घरामध्ये काश्मीरमध्ये का जाऊ शकलेले नाहीत याचं पहिलं उत्तर द्या. आणि मग तुम्हाला जर तुमच्यात काही शक्ती किंवा काही नीतिमत्ता राहिली असेल तर मग तुम्ही हिंदुत्वावरती बोला, मी गेल्या काही दिवसांपूर्वीच्या सभेत बोललो होतो की हे गृहमंत्री कसे आहेत, तिकडे अरुणाचलमध्ये चीन घुसतंय, तिकडे नांगी टाकतायत, शेपूट घालतायत आतमध्ये. अरुणाचलमध्ये जे काय भयभीत झालेले आहेत ते काय हिंदू नाही आहेत? अरुणाचलमध्ये मोदी जायला तयार नाहीत, अरुणाचलमध्ये अमित शहा जायला तयार नाहीत, पण आमच्याकडे येऊन फणा काढतात आणि मणिपूरमध्ये जाऊन शेपूट घालता. हे तुमचं हिंदुत्व? ही अशी सगळी गोष्ट यांची चाललेली आहे. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की मी मुख्यमंत्री होतो, महाविकास आघाडीचं सरकार, आज सुद्धा माझ्या व्यासपीठावरती काँग्रेस सुद्धा आहे, राष्ट्रवादीची सुद्धा नेते आहेत. ज्या ज्या वेळेला इकडे आपत्ती आली तेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारने इथे मदत केली होती की नव्हती आणि तुमच्यापर्यंत पोहोचली होती की नव्हती, एवढं मला सांगा. हो की नाही? पोहोचली होते ना. आणि ती सुद्धा मोदीजी तुमचे सरकार जे तुम्ही निकष लावले त्याच्या पलीकडे जाऊन, कारण ती तुटपुंजी मदत, तुम्ही बाकी कायदे सगळे बदलत असाल, बदलताय, पण मदतीचे जे निकष ठरवले ते अजूनही जुनेच घेऊन बसलेत. महागाई वाढले पण निकष काय तुम्ही बदलायला तयार नाहीत. ते निकष बदलून आम्ही म्हणजे आपलं सरकारने माझ्या जनतेला मी प्रामाणिकपणाने मदत केली होती. कसल्या गप्पा मारता तुम्ही विकासाच्या? आज सुद्धा इकडे मच्छीमार बांधव आले असतील, आलेत काही? आता तुम्ही मला सांगा, तुमच्या समुद्रात म्हणजे आपल्या समुद्रात LED लावून बोटी कुठून येतात? गुजरातमधून येतात की नाही येत? जाऊन करा, तक्रार करा, अमित शहाना तक्रार करा आणि मोदींना तक्रार करा आणि सांगा या गुजरातमधून जी घुसखोरी चाललेली आहे त्या घुसखोरीला अडवून दाखवा तुम्ही. जर माझ्या इथला एखादा मच्छीमार तिकडे गेला, कारण तिकडे कदाचित मासेच नसतील, कारण सगळं विकास म्हणून सगळं उजाड करून टाकला असेल असं म्हणायचं नाही, पण कदाचित असेल म्हणून तुम्ही आमच्या इकडे म्हणजे एक तर आमच्या अधिकारावरती तुम्ही गदा आणतातच आहात. महाराष्ट्रामध्ये जे उद्योग येत होते आणि महाराष्ट्रामध्ये जे उद्योग होते अगदी हिरे बाजारात सकट, ते सगळे गुजरातला घेऊन चाललेत. माझं गुजरातबद्दल काही द्वेष नाहीये, आकस नाहीये. मी आज सुद्धा सांगतो, इथे सुद्धा गुजराती बांधव आले असतील, जे गुजरातच्या हक्काचं असेल ते आमचं आपलं इंडिया सरकार आल्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे. पण गुजरातचा विकास करताना तुम्ही महाराष्ट्रावर पाडणार असाल तर मात्र तुम्हाला याद राखा, छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र तुम्हाला या मातीमध्ये खतम करून टाकेल, गाडून टाकेल राजकारणामध्ये, पण महाराष्ट्राची लोट तुम्हाला आम्ही करू देणार नाही. आणि जे मुद्रे तुम्हाला भास्करराव तुम्हाला आणि संजय तुम्हाला वाटेल ते बोलणारे, त्यांना म्हणणारे तुझ्यात जर का थोडी तरी काहीतरी शिल्लक राहिली असेल हिम्मत, ती पहिली नव्हतीच, अजिबात नव्हती, पण थोडी तरी हिम्मत राहिली असेल तर महाराष्ट्राच्या हिताच्या बाजूने कधीतरी एकदा जाब तर विचार, कधीतरी विचार ना. का लुटताय तुम्ही महाराष्ट्र माझा? संपूर्णपणे लूट चाललेली आहे, लूटमार चाललेली आहे. आणि आमच्यावरती घराणेशाहीचा आरोप केल्यानंतर मी त्यांना उत्तर दिलं होतं, मग जरा ते थांबले. अमित शहानी माझ्यावरती आरोप केला होता, उद्धव ठाकरेला त्याच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे. अरे ते माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचं की नाही ते मी आणि माझी जनता बघून घेई. अमित शहा तुम्ही आणि मोदी माझ्या मुलाला काही देऊ शकत नाही, पण मुख्यमंत्री जर का करायचं असेल तर तुमचा आशीर्वाद लागेल, कारण मुख्यमंत्री बनण्यासाठी तुमची मतं लागतील.
अमित शहाना काय वाटते की सगळी पदं, मुख्यमंत्री पद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं जणू काय अध्यक्षपदच आहे, दिलं आपल्या पोराला, जय शहाला देऊन टाकलं. एका फोन करून, कारण करताय की नाही का पाठवू ईडीला, कोण बोलणार, हिम्मत आहे नाही करत. सगळ्यांनी सांगितलं भेज दो भेज दो, करून टाकला. अमित शहानी जय शहाला करून टाकला अध्यक्ष. आणि आज मी तुम्हाला जे सांगायला आले ते थोडंसं तुम्हाला वेगळं वाटेल, पण कळलं पाहिजे. 2014 साली आपण फसलो, 19ला पण फसलो. आपल्याला असं वाटलं होतं की एक चांगला देश, आपला चांगला भारत, जगामध्ये त्याची कीर्ती होईल. पण कीर्ती तर होतच नाहीये. पण ह्यांच्या या सत्तापिपासू वृत्तीमुळे आपला देश आणि आपलं हिंदुत्व हे जगभर बदनाम होतंय, जगभर बदनाम होतंय. 2014ला सुद्धा यांचं एका पक्षाचं सरकार आलं होतं. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, मला संताप येतो आणि हसायला पण येतं. 2014ला हे मातोश्रीला आले होते. 2019ला सुद्धा अमित शहा मातोश्रीला आले होते. आज ते जे काय म्हणतायत की उद्धव ठाकरे म्हणजे घराणेशाही, एक व्यक्ती एक पक्ष, एक घराणा पक्ष चालू शकत नाही. मग अमित शहा तुम्ही मातोश्रीमध्ये शिवसेना प्रमुखांच्या फोटोसमोर लोटांगण घालायला आला होतात आणि माझ्याशी बोलायला आला होता, ते का आला होतात? का मातोश्रीला लोटांगण घातलं होतं तुम्ही? माहिती नव्हतं तेव्हा की शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेला पक्ष आज त्यांचा पुत्र या जनतेच्या आशीर्वादाने त्या पक्षाचा प्रमुख आहे. घराणेशाही तेव्हाही होती, आजही आणि उद्याही असणार आहे. कारण मुळामध्ये मला माझ्या घराण्याचा, माझ्या आई वडिलांचा मला अभिमान आहे. तुम्हाला कदाचित नसेल, तो तुमचा प्रश्न आहे. पण तुम्ही होतात, त्याच्यानंतर तुम्ही घात केलात. जो शब्द तुम्ही दिला होता 2.5 वर्षाचा, तो तुम्ही शब्द मोडलात. मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची आणि माची शपथ घेतली. गेल्या आठवड्यात तुळजाभवानीच्या समोर तुळजाभवानीची शपथ घेतली. पण तुम्ही आमच्या पाठीत वार केला. आमचं हिंदुत्व हे दुसऱ्या कोणाचा घात करणारं हिंदुत्व नाहीये. पण जर कोणी आमच्या पाठीत वार केला तर त्याचा कोथळा कसा काढायचा आणि कोथळा काढायला पाहिजे हे शिकवणारं हिंदुत्व आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे. ही तुमची वृत्ती आहे. तुम्ही जे काय तुमच्या तोंडात येईल ते वाटेल ते बोलताय. 2014ला तुमचं सरकार आलं, 2019ला आलं आणि आता सगळ्यांना सांगतायत की आपण आता विकसनशील भारताकडे जाऊया, विकसनशील भारतासाठी अब की बार 400 पार. आपण फसू त्याला. आपण काय म्हणतो, तुम्हाला तुमच्या आपल्या देशाचा विकास हवाय की नको? पाहिजे, मलाही पाहिजे. मग जर देशाचा विकास करण्यासाठी हे जागांच्या 400 पेक्षा अधिक जागा मागत असतील तर चुकतंय काय? त्यांचं चुकत नाहीये, त्यांचा डावपेच आहे. गेल्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये, संसदेच्या अधिवेशनात तुम्ही पाहिलं असाल, फटाक्याची माळ लागावी तसे एक 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 करत जवळपास 100-150 खासदार विरोधी पक्षाचे त्यांनी निलंबित करून टाकले होते. म्हणजे समोरचा विरोधी पक्ष पूर्ण रिकामा केला आणि त्याच्यानंतर त्यांनी काही भयानक कायदे हे संसदेमध्ये मंजूर करून घेतले. जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं, कोर्टामध्ये गेलं तर ते सांगतील आम्ही काय करणार, संसदेमध्ये मंजूर झालेलं आहे. पण संसदेमध्ये विरोधी पक्ष होता कुठे? विरोधी पक्षच नव्हता तेव्हा. आता सुद्धा त्यांचा जो खेळ चाललेला आहे तो नुसता अबकी बार 400 पार साठी नाहीये. 400 पार झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी एक घटना आपल्याला दिलेली आहे, पवित्र घटना, पवित्र संविधान आपल्याला दिलेलं आहे, ती घटना यांना बदलायची आहे. ते संविधान यांना बदलायचं आहे. आणि हे माझ्या मनातले भाजपचेच एक माजी मंत्री आहेत, मला वाटतं त्यांचं नाव अनंत कुमार असेल, त्यांनी अनंत कुमार हेगडे. अनंत कुमार हेगडेनी शिवसेना प्रमुख असते तर बोलले असते यांना काय केले, ते हेगडेनी यांना काय केले ते सांगितलं असतं. पण हेगडेनी त्यांच्या मनातलं सांगितलंय की राज्यघटना बदलण्यासाठी आम्हाला 400 पार करायचंय. आणि मग एकदा जर का राज्य बदलली तर 1 नेशन 1 इलेक्शन, म्हणजे आता महापालिकाचं निवडणुका होतच नाहीयेत. काश्मीरमध्ये 4-5 वर्ष झाली विधानसभा होत नाहीये. ही लोकसभा त्यांच्या घशात गेली तर महाराष्ट्राची निवडणूक होईल की नाही सांगता येत नाही. ही एकच निवडणूक झाली का हे मोदीजी तिकडे अध्यक्ष म्हणून बसतील, अध्यक्ष पद्धत सुरू करतील. आणि मग न्यायमूर्ती सुद्धा जसं रशियामध्ये पुतीन नेमतात तसे हे न्यायमूर्ती सुद्धा नेमायला लागतील. ज्याप्रमाणे निवडणूक आयुक्त ते नेमतायत, जसं एक बंगालचे न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांनी राजीनामा दिला तर दिला.
आजपर्यंत होती ती सुद्धा चूक होती की न्यायमूर्ती त्यांची कारकीर्द संपल्यानंतर पक्षात जायचे आणि राज्यसभेचे खासदार किंवा कुठेतरी राज्यपाल व्हायचे. पण गंगोपाध्यायने आणखीन एक पाऊल पुढे टाकलं. त्याने न्यायमूर्ती पदाचा राजीनामा दिला, थेट भाजपात गेले, तृणमूलवरती दुगाण्या झाडल्या आणि तेवढ्यावर ते थांबले नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं की गेले काही दिवस भाजपा माझ्या संपर्कात होता, मीही भाजपाच्या संपर्कात होतो. मग सांगा तुम्ही, ही संपूर्ण न्याय प्रक्रिया जर काही नासवली असेल, उघड उघड ते न्यायमूर्ती सांगतात की भाजपा माझ्या संपर्कात होता. अहो आम्ही करू शकतो का? आमची चालले सर्वोच्च न्यायालयामध्ये केस, आम्ही करू शकतो संपर्क? आमच्यासाठी दार उघडतील कोणी? पण प्रत्येकाची मर्यादा जशी आम्ही सांभाळतो, आम्हाला सुद्धा सर्वोच्च न्यायालयाकडनं उशीर होतोय, पण तरी आम्ही विश्वास ठेवून आहोत. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा अपात्रतेच्या केसचा निकाल लागेल आणि न्याय आम्हाला मिळेल, ही आम्ही फक्त आशा आणि प्रार्थना करतोय. मग कशावरून गंगोपाध्याय यांनी गेल्या काही वर्षात तृणमूलच्या विरोधात दिलेले निकाल हे भाजपा प्रणित नसतील असं आपण मानू शकतो? अशी ही जी काळी मांजरं जी भाजप प्रणित आहेत त्यांना मी काळी मांजरं म्हणतोय. जर तुम्ही तिकडे न्याय प्रक्रियेत ठेवणार असाल आणि उद्या 400 पार झाल्यानंतर उघड उघड तुम्ही जर का त्यांची नेमणुका करणार असाल, तर मग पाकिस्तान आणि हिंदुस्थानमध्ये फरक काय राहिला? फरक कोणता राहिला? किमान पाकिस्तानच्या निवडणूक आयुक्ताने एक तरी कबूल केलं, कारण इम्रान खान तुरुंगात टाकला तरी त्यांच्या जागा जास्त निवडून आल्या, आणखीन जागा निवडून येत होत्या. पण मतमोजणी सुरू असताना मध्येच ब्रेक लावला, काहीतरी गडबड केली आणि बाकीचे सगळे जिंकायला लागले. आणि त्या निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की माझा गुन्हा झालेला आहे, वाटलं तर मला फाशी द्या, पण हा गुन्हा माझ्याकडनं घडला आहे. त्या पाकिस्तानच्या निवडणूक आयुक्ताकडे एवढी तरी नीतिमत्ता होती. आमच्याकडे जे निवडणूक आयुक्त बसलेत त्यांना ना लाज लज्जा शरम, ना जनाची ना मनाची. त्यांनी सरळ करून सांगून टाकलं की शिवसेना ही मिंध्याची. आणि ह्यानीच जो एक नेमला होता लवाद, जो आता मुंबईतून भाजपच्या तिकीट उमेदवारीवरती निवडणूक लढतोय, नार्वेकर. मग हेच नार्वेकर भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती तिकडे बसले. अध्यक्ष निपक्षपाती असायला पाहिजे, लवाद हा निपक्ष असायला पाहिजे, पण हाच मुळामध्ये पक्षाचा कार्यकर्ता, हाच परत लोकसभेचा उमेदवार. आणि त्यांनी जो निकाल दिला की शिवसेना ही मिंध्यांची, मग सुप्रीम कोर्टाने परवा एक त्यांना दिले कानफटामध्ये की तुम्ही जो काही निकाल दिलेला आहे शिवसेना कोणाची, हा विधिमंडळातल्या बहुमताच्या आधारावर दिलेला निकाल आम्ही दिलेल्या निर्णयाच्या बाहेरचा वाटतो की नाही हे तुम्ही मला सांगा. मला सर्वोच्च न्यायालयाला हीच विनंती करायची की आता या कोणी कोणाला सांगायचं, कारण हे सांगण्याच्या आणि ऐकण्याच्या पलीकडे गेलेले आहेत. तुम्ही किती त्यांच्या कानफटात मारल्या तरी ते अक्कल नाही आहे, त्यांना सुचत नाही आहे काही, ते तर बोलूच शकत नाही, कारण ते दिल्लीचे गुलाम झालेत. आता तुम्ही सांगा, ह्यांनी सांगा, मी सांगतो, तुम्ही सांगतो, असं न करता जोपर्यंत या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे, शेवटच्या घटका मोजते, तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना मी विनंती करतोय त्या लोकशाहीला वाचवा. ती मेली, मग औषध आलं तर काही उपयोग नाही. मग आपल्याला श्रद्धांजली तरी वाहता येईल की नाही, कारण हुकुमशाह आपल्या डोक्यावरती बसला असेल. ही जी मी लढाई लढतोय, आता आनंद गीते साहेब म्हणाले उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा. नाही, माझं असं काही स्वप्न नव्हतं आणि आज सुद्धा नाहीये. मी तळमळीने तुम्हाला का सांगतोय, जसं कोरोनाच्या वेळेला मी तुम्हाला सांगत होतो, तळमळीने सांगत होतो आणि तुम्ही माझं ऐकत होतात, त्याच तळमळीने सांगतोय की बाबा रे आता चुकू नका, समोर हुकुमशाही दिसते जी कोरोनापेक्षा घातक आहे. जर या वेळेला तुम्ही चुकलात आणि पुन्हा मोदी तिकडे बसले तर उद्धव ठाकरेचा हा लढा नाहीये. तुम्ही विचार करायचा आहे तुमचं आणि तुमच्या भावी पिढ्यांचं आयुष्य कसं असेल. आज जे काही देशाला स्वातंत्र्य मिळालंय, आपण स्वातंत्र्य उपभोगू शकतो, आपण बोलू शकतो. जर एखादं मत पटलं नाही तर आपण मत मांडू शकत आलेले आहे, कारण तुमची बुद्धिमत्ताच नाचकी आहे. हे आत्ता भास्करराव तुम्ही आणि सगळे ते जे काय शिव्या गाड्या चालणारे घालणारे जी त्यांची तीनपाट फिरतात ना, ही सगळी त्यांच्या रामभाऊ म्हाळगीची प्रॉडक्ट आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी. एक काळ जरूर होता की प्रमोदजी महाजन त्या रामभाऊ म्हाळगीचे नाही म्हटलं तरी सर्वे सर्वा होते. तेव्हा एक त्या भारतीय जनता पक्षाला काहीतरी उंची होती, विचार होता, काहीतरी उद्देश होता.
पण आता मला माहित नाही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी चालवतोय कोण आणि त्याच्यामध्ये अशा घाणेरड्या शिव्या शिकवल्या जात आहेत हे मला आता पहिल्यांदाच कळलं. कारण आमचं हिंदुत्व हे ओवीवालं हिंदुत्व आहे आणि आजचं जे भाडोत्री जनता पक्षाचं हिंदुत्व आहे ते शिवीगाळी करणार हिंदुत्व आहे. ओवीवाले हिंदुत्व हे आमच्याकडे साधू संतांची परंपरा आहे, छत्रपती शिवरायांची परंपरा आहे, जिजाऊची आहे, किती नावं घ्यायची आणि त्यांचे संस्कार आमच्या रक्तामध्ये आहेत. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की तुम्ही त्यांच्या तोंडी लागू नका. कारण काय होतं, ही जी काय घाण आहे ह्यांचं आपलं सरकार आल्यानं त्यांच्या तोंडाला आपण फिल्टर लावू. बरोबर, घाण आतल्यात राहील, बरोबर फिल्टर लावू आपण. आता काळजी करू नका आणि त्यांच्या नादी लागू सुद्धा नका. आज आपण लढतो ती देशाची लढाई लढतो आहोत आणि म्हणून मला खात्री आहे की मी नुसता इकडे अनंत गीतेंचा प्रचार करायला आलेलो नाही. गेल्याही वेळेला आलो होतो, आज परत आलोय. गेल्या वेळेला इकडनं थोडक्यात आपली संधी हुकली, पण या वेळेला अत्यंत गरजेच्या वेळेला अनंत गीतेंची आपल्याला गरज आहे, अत्यंत आवश्यकता आहे. कारण देशात जर का आपलं सर्वांना घेऊन सोबत घेऊन चालणारं देशभक्तांचं सरकार या वेळेला आपण आणू शकलो नाही तर मग आपल्या देशामध्ये हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही. हे परत एकदा तुम्हाला सांगतोय. म्हणून जे उमेदवार तुमच्यासमोर उभे केलेले आहेत, मग आता अनंत गीते आहेत, उद्या जेव्हा विधानसभेला तेव्हा संजय कदम आहे, भास्कर अवतार आहेत, सगळे जे काय उमेदवार देईन, जे उमेदवार देईन ते सगळे तुमच्यातले, तुमच्या हक्काचे, रक्तामासाचे आणि तुम्हाला न्याय देणारे असतील. त्यांना विजयी करण्याची जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवतो आणि तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.